कोल्हापुरात आज महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडलं। गेल्या 2 वर्षात पूर्ण झालेल्या विविध शासकीय कामांची सुमारे 80 ते 90 हजार कोटी रुपयांची देयकं अद्यापही थकीत असल्याचा आरोप महासंघाने केला। राज्यातील सुमारे 4 लाख कंत्राटदारांनी महागडी यंत्रसामग्री आणि वाहनं कर्जावर घेतली असून बिलं न मिळाल्यामुळे बँकांकडून ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या आर्थिक संकटामुळे कंत्राटदार आक्रमक झाले असून शासनानं तातडीनं थकीत बिलं अदा न केल्यास आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यभरातील कंत्राटदार वाहनांसह भव्य मोर्चा काढतील असा तीव्र इशारा या अधिवेशनातून देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे जवळपास 11 ते 12 हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत। महाराष्ट्र राज्याचे जवळपास 70 ते 80 हजार कोटी प्रलंबित आहेत। जवळपास 3 ते 3.5 लाख पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर यामध्ये सफर होत आहेत। आत्ताची परिस्थिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टरला एकतर आत्महत्या करायला पाहिजे, अन्यथा घरातल्या बायकांचं आपल्या सोनं नाणं विकून दिवस काढायला लागतील अशी परिस्थिती सध्या चालू आहे। मशिनरी तर ऑलरेडी आमची गहाण आहेत, बँकेने वडून नेलेली आहेत। ह्याच्यापेक्षा म्हणजे वाईट परिस्थिती कॉन्ट्रॅक्टर ह्याच्या अगोदर कधी आलेली नव्हती।